6वीमध्ये शिकतो. माझे पूर्ण नाव संस्कृती वैभव रोहकर. मी आता 6वीमध्ये शिकतो. आजच्या काळात प्लास्टिकचा जास्त वापर झाल्यामुळे प्लास्टिक प्रदूषण हे जगासमोर उभे असलेले मोठे पर्यावरणीय आव्हान आहे. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका होतो. प्लास्टिक कधी नष्ट होत नाही. रस्त्यावर, शाळेच्या पटांगणावर प्लास्टिक फेकल्यामुळे पर्यावरण खराब होतो. लोकांचे आरोग्य हे सुद्धा खराब होतो. त्यामुळे लोक शेतात जाऊ शकत नाही, विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सुद्धा लॉस होतो. हल्लीच्या काळात प्लास्टिक बॉटल्सचे पाणी पिण्याचे प्रमाण सगळीकडे वाढलेले आहे. त्यामुळे सिंगल यूज प्लास्टिक बॉटल्सचा कचरा सगळीकडे दिसून येतो. आमच्या परिसरात सुद्धा अशा प्रकारच्या बॉटल्सच्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छ झालेला आढळला. त्यावर उपाय म्हणून आम्ही परिसरातील बॉटल्स एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे ठरवले. या प्रकारच्या प्लास्टिक बॉटल आपल्या परिसरात कचरा म्हणून पसरलेल्या असतात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. या प्लास्टिक बॉटलचा वापर आम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो आहे. या बॉटलला वरून कापून त्यांना एक दोरीमध्ये ओवून त्याची जाळी तयार केली. ही जाळी शाळेच्या परिसरातील झाडांच्या भोवती लावली. त्याने जनावरे खाऊ शकणार नाहीत आणि पर्यावरणाला मदत मिळेल. पद्धतीने जाळी सगळ्या झाडांना लावत आहोत.